नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये जिल्हा परिषदकडून नोकरीची भरती निघालेली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे. वयोमर्यादा काय आहे, ते कोण कोण अर्ज करू शकतं, त्यानंतर अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी किती असणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स पाहत असतो. त्यानंतर नवीन कोणती योजना आलेल्या असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर असतं. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. सो ते जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून अपडेट आलेली आहे, भरती निघालेली आहे. कोणत्या कोणत्या पदांसाठी आहे ते पाहून घेऊया आपण. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद भरती आहे. पहिल्यांदा सांगितलेलं आहे कंत्राटी पद भरती असणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत. यामध्ये सांगितलेलं आहे बघा, कार्डिओलॉजिस्ट आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, त्याच्यानंतर इथे पेडिट्रिशियन्स आहेत, असे पदं असणार आहेत. त्या पदानुसार इथे शैक्षणिक अर्हता सुद्धा, एज्युकेशन क्वालिफिकेशन पण असणार आहे. इथे जे फर्स्ट पद आहे त्याच्यासाठी 1,25,000 इथे सॅलरी असणार आहे. कार्डिओलॉजिस्ट आहे तिथे सुद्धा 1,25,000 सॅलरी आहे. कॅटेगरी वाईज आहे, SC साठी 1 आहे, ओपनसाठी 1 आहे. सॅलरी सुद्धा प्रत्येक पदानुसार असणार आहे. एज्युकेशन सुद्धा प्रत्येक पदानुसार असणार आहे. तुम्ही MD आहे, MS आहे, DNB आहे, DM आहे, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पदं बघून घ्यायचे आहेत. रेडिओलॉजिस्ट आहे, फिजिशियन आहे, त्यानंतर ENT सर्जन आहे, मेडिकल ऑफिसर्स आहे, वैद्यकीय अधिकारी आहे, डेंटल सर्जन्स आहेत, BMS आहे, हॉस्पिटल मॅनेजर, त्याच्यानंतर CPHC कन्सल्टंट आहे, इंजिनियर बायोमेडिकल आहे, ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इन इंजिनिअरिंग इथे लागणार आहे. जे टेक्निशियन आहे तुम्ही 12वी पास आहात तरीसुद्धा करू शकता, प्लस BSc इन मेडिकल रेडिओलॉजी, डिप्लोमा इन रेडिओलॉजी लागणार आहे. ही सर्व लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. प्रत्येक पदानुसार सॅलरीसुद्धा वेगवेगळी आहे, जागासुद्धा वेगवेगळ्या आहेत, शैक्षणिक एज्युकेशन क्रायटेरियासुद्धा वेगवेगळे असणार आहे. एकूण 138 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. इथे फॉर्म भरण्यास त्यानंतर इथे थेट मुलाखत घेतली जाणार आहे 12/9/2024, म्हणजे 12 सप्टेंबर 2024ला तुमचं जे आहे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहे. तुम्हाला इथे बाय हँड म्हणजे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे. 10/9/2024 तारखेपर्यंत हे लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर इथे जी खुला प्रवर्गासाठी 150 रुपये फी असणार आहे ते सांगितलेलं आहे बघा. 150 रुपये फी आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फी असणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे ते सुद्धा मेन्शन केलेला आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जाऊन तुमचा जो अर्ज आहे ते पाठवून द्यायचा आहे. पत्त्यावर पोस्टद्वारा किंवा प्रत्यक्ष बाय हँड तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे. निवड प्रक्रिया मुलाखती थ्रू होणार आहे. नोकरीचा प्रकार कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. कमीत कमी सॅलरी तुम्हाला 20,000 17,000 पासून सुरू आहे. 1,25,000 पर्यंत इथे सॅलरी भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे 10 सप्टेंबर 2024 लास्ट डेट आहे. 12 सप्टेंबरला तुमची इंटरव्ह्यूची डेट असणार आहे. फ्रेशर व अनुभवी उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता. खुला प्रवर्गासाठी 150 रुपये फी आहे व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 38 वर्ष व मागासवर्गीयांकरता 43 वर्ष हे वयोमर्यादा असणार आहे. काही अडचण असेल या रिलेटेड किंवा क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, कारण 12वी पास असेल, BSc असेल तर नक्कीच अर्ज करू शकणार आहे. वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे इथे एज्युकेशन क्रायटेरिया सुद्धा दिलेली आहे. अर्जाचा नमुना दिलेला आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. इथे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे, मराठीमध्ये इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, स्वतःचे नाव, इथे आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव, पत्रव्यवहारासाठी संपूर्ण पत्ता दिलेला आहे. नक्कीच एकदा चेक करून घ्यायचा आहे. और बाय हँड किंवा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्या जे ॲड्रेस दिलेला आहे तिथे सेंड करून द्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.